नमस्कार, जय महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। प्रतापगडावरच्या अफजुल्याच्या पसाऱ्याला शिंदे फडणवीस सरकारनं आटोपतं घेतलं आणि महाराष्ट्रात एकच वेगळ्या प्रकारची भावना निर्माण झाली। ही भावना होती ती म्हणजे इस्लामी आक्रमकांच्या अनावश्यक खुणांना या राज्यातून पुसलं जाईल या संदर्भातली। प्रतापगडावर अफजल खानाच्या थडग्याच्या निमित्तानं जे काही सुरू होतं ते निश्चितच कायदा संमत नव्हतं। त्या संदर्भातले कायद्याचे निर्देश स्पष्ट होते, पण आतापर्यंत ही कारवाई करण्याची हिम्मत दाखवली जात नव्हती। अखेरीस ती हिम्मत विद्यमान सरकारने दाखवली। त्यासाठीचं अतिशय सूक्ष्मतम नियोजन केलं आणि अफजुल्याचा पसारा आटोपता घेतला गेला। या सगळ्या घटनाक्रमामध्ये एक अत्यंत महत्त्वाची व्यक्ती पडद्यामागे कार्यरत होती। ती व्यक्ती आपल्या सोबत आहे। आपण स्वागत करूयात महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री, माजी अर्थमंत्री, भारतीय जनता पार्टीचे नेते सुधीर मुनगंटीवार यांचं। सुधीर भाऊ नमस्कार, आपलं या चर्चेमध्ये हार्दिक स्वागत। एक अत्यंत अभिमानास्पद बाब आपल्या सरकारच्या कार्यकाळात झालेली आहे हे आम्ही अत्यंत ठामपणे मानतो आहोत। आम्ही अफजल खानाचा उल्लेख अफजुल्या असाच करतो कारण जो कोणी स्वराज्यावर चालून आला तो आपला शत्रू आहे, ही भावना आमच्यात कायम आहे। महाराष्ट्रात ती इतरांमध्येही जपली जावी हे सुद्धा आम्हाला वाटतं। आपल्या सरकारची भावना सुद्धा हीच आहे का? निश्चितपणे महाराष्ट्र हा फक्त या देशामध्ये देशाच्या जीडीपी मध्ये कॉन्ट्रीब्यूट करणारे एक राज्य नाही आहे। एक मोठा ऐतिहासिक वारसा या महाराष्ट्राला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या वीरतेचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा जो अफजल खान आदिलशहाच्या दरबारामध्ये विडा उचलतो की मी सुराज्य व स्वराज्याच्या निर्मितीचा संकल्प करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना समाप्त करून येईल। प्रचंड सैन्य दल छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्यांनी या अफजल खान ज्याच्या मैदानामध्ये बैमानी होती, ज्याच्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये विश्वासघात भरलेला होता, छत्रपती शिवाजी महाराजांवर जेव्हा पाठीवर खंजीर खुपसण्याचा त्यांनी प्रयत्न केला, शिवाजीला समाप्त करण्याचा प्रयत्न केला, महाराजांनी तेव्हा वाघ नखानी त्याच्या पोटाचा कोथळा काढून त्याला महाराष्ट्राची ऊर्जा काय असते, महाराष्ट्राची शक्ती काय असते हे दाखवून दिलं। पण शेवटी महाराष्ट्र आणि विशेष करून मा जिजाऊनी जी मोठ्या मनाने त्या शत्रूचं जे डोकं आहे ते पुरण्यासाठी जागा दिली। बिलकुल सन्मान व्हावा शत्रूचाही, मृत्यूनंतर सन्मान व्हावा। पण काय झालं, 29 जुलै 1953 ला या अफजल खानाचं उदात्तीकरण करण्याचं काम सुरू झालं। अफजल खानाची संदर्भातील एक समिती तयार झाली आणि जशी काही या आदिलशहाचीच भूमी आहे अशा पद्धतीने अतिक्रमणही सुरू केलं। आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आदर्श आहे। या देशामध्ये आदर्श ज्यांनी राज्याचा त्याग केला, ज्यांनी जनतेसाठी लढा दिला, ते आदर्श राहिले। सम्राट अशोका कलिंगाच्या युद्धानंतर त्यांनी जे सेवाभावी काम केलं, जे कार्य केलं, ते आमच्यासाठी आदर्श आहे। या देशामध्ये चंगेज खान आदर्श नाही, तैमूरलंग आदर्श नाही, नादिरशाह आदर्श नाही आहे, औरंगजेब आदर्श नाही, अफजल खान आदर्श नाही। पण या विचाराचं उदात्तीकरण करणारे काही नतद्रष्ट लोक हे अतिक्रमण जर करत असेल तर आम्ही मनात विचार केला की अतिक्रमण हटवायचं सुप्रीम कोर्टाने आदेश दिलाय। अतिक्रमण हटलंच पाहिजे। सुधीर भाऊ, अगदी याच निमित्तानं पुढचा माझा प्रश्न आपल्यासाठी असा आहे की जी कारवाई झाली ती बऱ्यापैकी गोपनीय राहिली शेवटच्या टप्प्यापर्यंत। त्याच्यासाठी आवश्यक ती सर्व तजवीज अतिशय सूक्ष्मतम पद्धतीने केली गेली। हे सगळं तुम्ही करत असताना त्याच्या मागे गोपनीयता पाळण्याची गरज काय होती? नाही, गोपनीयता यासाठी जेव्हा
तुम्ही कायद्याच्या किंवा कायदा सुव्यवस्थेचाही विचार करत निर्णय करण्यात आला पाहिजे. शेवटी एकीकडे कर्तव्यही महत्वाचं आहे आणि दुसरीकडे निरपराध लोकांना हे कर्तव्य पूर्ण करताना कोणताही त्रास होता कामा नये. उद्या जर काही विषारी विचार असणारे लोक या अमृत महोत्सवी वर्षामध्ये कुठं गडबड करू नये यासाठी याचं योग्य शास्त्रशुद्ध नियोजन, यासाठी असणारा योग्य बंदोबस्त, जिल्हाधिकारी महोदयांशी सविस्तर या संदर्भातली चर्चा, विभागाने हे काम वेगाने करण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामुग्री याचं नियोजन करणं आवश्यक आहे. अन्यथा या ठिकाणी काही लोक ज्यांना या देशाशी काही घेणं देणं नाही, जे फक्त आणि फक्त या ठिकाणी मताचा किंवा धर्माचा विचार करतात, निरपराध लोकांना कोणताही त्रास होऊ नये, कायदा व सुव्यवस्थेची स्थिती ही नियंत्रणात राहिली पाहिजे, यासाठी याचा आराखडा 5 दिवस अगोदर योग्य पद्धतीने करण्याचा आम्ही निर्णय केला. आपण 5 दिवसापूर्वी याचं नियोजन केलं आणि तुमचा त्यामागचा विचार अतिशय स्पष्ट होता की जो कोणी या इतिहासाचं विद्रुपीकरण करतो त्याला तशा प्रकारची संधी पुन्हा मिळू नये. पण तुमच्या या कारवाईच्या नंतर हा सगळा प्रकार पुन्हा महाराष्ट्रात सुरू झालाय का, हा प्रश्न निश्चित सुधीर भाऊ विचारावा लागेल. निमित्त असं आहे की तिथे जी थडगी निघाली त्यातलं एक थडगं कुणाचं, दुसरं कुणाचं, तिसरं कुणाचं, चौथं कुणाचं, असे वेगवेगळे मुद्दे समोर यायला लागले आणि ब्रिगेडला अचानक कृष्णाजी भास्कर कुलकर्णी आठवावेत. कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्यांचं थडगं असू शकतं असा एक अत्यंत अतर्क विचार केला जाऊ शकतो. या सर्व पार्श्वभूमीवर सरकार म्हणून एक थडगं निश्चित अब्जुल्याचं असू शकतं, इतर थडगी कोणाची आहेत याची तपासणी कशी होणार? याची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे आणि याची तपासणी करून जे स्वराज्याचे शत्रू असतील त्यांची आठवण किंवा स्मरण असण्याची कुठेही दूरपर्यंत आवश्यकता वाटत नाही आणि अतिक्रमण करून तर आवश्यकताच नाही. आणि या दृष्टीने त्याचाही अहवाल जेव्हा येईल तेव्हा योग्य निर्णय केला जाईल. सांगता आहात की प्राप्त स्थितीमध्ये आपण योग्य ते कारवाईचे आदेश दिलेले आहेत, पण या निमित्तानं सुधीर भाऊ आपल्यालाही लक्षात आलं असेल महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मंत्रिपदाची जबाबदारी घेतल्याच्या नंतर ही बाब अधिक प्रकर्षाने जाणवत असेल की या राज्याच्या, या देशाच्या सांस्कृतिक नकाशावर एका विशिष्ट विचारांचा पगडा राहावा म्हणून काही जण काम करतात का, आणि तसा पगडा न टिकावा याच्यासाठी सुधीर भाऊ संस्कृती रक्षक म्हणून काय करणार आहेत? आता साधारणतः पुढच्या 2 महिन्यामध्ये एक भारत श्रेष्ठ भारत या योजनेखाली आम्ही महाराष्ट्राच्या संदर्भातलं जे आपलं सांस्कृतिक धोरण आहे किंवा आमच्याकडे असणारी जी काही विरासत आहे, वारसा आहे, तो वारसा माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे, जो लोकांपर्यंत पोहोचवत आमचा जो जुना ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा आहे तो आम्हाला प्रेरणा देणार आहे, ऊर्जा देणार आहे, उत्साह देणार आहे. आणि त्या दृष्टीने आजच आम्ही 4 तास एक मोठी बैठक घेतली आणि यामध्ये काही योग्य असे निर्णय केले आहेत ज्याचे चांगले परिणाम या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये भविष्यामध्ये तुम्हाला दिसतील. आणि महाराष्ट्र हा नेहमीच संस्कृतीच्या संदर्भात, सांस्कृतिक वारशाच्या संदर्भात नेहमीच इतरांना दिशा देणारा राहिला आहे आणि त्या दृष्टीने आम्ही नियोजन करतो. जी सुधीर भाऊ, आपण सांगू इच्छित आहात की या संपूर्ण सांस्कृतिक वारशाला टिकवण्याचा तुमचा प्रयत्न आहे, पण या सगळ्या वाटचालीमध्ये आपल्याला लक्षात आलं असेल की अचानक अनेक ठिकाणाहून एकच शिवप्रेमींची मागणी येते, ती म्हणजे अशी की जशा पद्धतीची कारवाई प्रतापगडावर झाली तशाच पद्धतीची कारवाई ही राजांच्या आणि राज्यातल्या इतर किल्ल्यांवर सुद्धा व्हायला पाहिजे. विशाळगडावरचं अतिक्रमण आपल्याला ठाऊक असेल, प्रतापगडावरचं तर आपण कारवाईनी बाजूला केलं, रायगडावरचं अतिक्रमण आपल्याला ठाऊक असेल. राजांचे किल्ले अतिक्रमण मुक्त होणार आहेत का तुमच्या कार्यकाळात, तुमच्या राजवटीत ते पाहायला मिळणार आहे का? निश्चितपणे होईल. माझ्याकडे विशाळगडाच्या संदर्भातही निवेदन प्राप्त झालं. रायगडाच्या संदर्भामध्ये आमचा एक संकल्प आहे की 6 जून 2024 रोजी
छत्रपती राजे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होतात आणि या दृष्टीनेही आम्ही विभागाला एक प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या समोर मांडून मान्य करण्यासाठी तयार करतोय। माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्यासोबत चर्चा करून या महाराष्ट्रामध्ये सुदैवाने आमचा जन्म भारतात जागाच, पण भारतामध्ये सुद्धा या वीर पराक्रमी भूमीमध्ये आमचा जन्म जागा आणि या ठिकाणी अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र सान्निध्याने पवित्र झालेल्या अशा गड किल्ल्यांवर जर स्वराज्याचे सुराज्याचे शत्रू हे अशा पद्धतीने अतिक्रमण करत त्या पवित्र भूमीला अपवित्र करण्यासाठी त्यांनी जर हे अतिक्रमण केलं असेल तर निश्चितपणे विभाग म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये अशी अतिक्रमणं हे चर्चेतून संवादातून आणि कधी कधी कायद्याच्या चौकटीत हटवण्याचाही प्रयत्न केला जाईल। पण सुधीर भाऊ, मंडळी कोण आहेत जी अशा प्रकारच्या अतिक्रमणांच्या पाठीशी आहेत? ही कुठली राजकीय शक्ती आहे की ही या अशा प्रकारच्या अतिक्रमणांना आर्थिक, राजकीय, सामाजिक पाठिंबा देते? मला प्रश्न ऐकू नये आला। जी सुधीर भाऊ, मी एकदा प्रश्न परत आपल्यासाठी विचारतो, तो असा आहे की या संपूर्ण राजकीय सांस्कृतिक अतिक्रमणाचा पाठिंबा कुठून असतो? कोणत्या राजकीय शक्ती त्यांच्या पाठीशी उभ्या असतात? साधारणतः काही राजकीय पक्ष यांना सत्याशी काहीही देणं घेणं नसतं। त्यांचा संबंध हा फक्त मतासाठी असतो। त्यांच्या हृदयामध्ये, त्यांच्या डोक्यामध्ये, त्यांच्या आचरणामध्ये, त्यांच्या कृतीमध्ये, त्यांच्या विचारामध्ये, त्यांच्या वागणुकीमध्ये फक्त आणि फक्त खुर्चीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग हा महत्त्वाचा असतो। पण अशा प्रसंगात काही शक्ती मग डोळेझाक करतात, मुद्दाम अप्रत्यक्षपणे अशा सर्व कृतीला प्रोत्साहन देतात, कारण या प्रोत्साहनाच्या मागे स्वार्थ असतो, तो खुर्चीचा, सत्तेचा, निवडणुकीच्या विजयाचा। आणि मग अशा स्वार्थाच्या पाठीशी अशी काही शत्रू विचाराची लोक अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीला अपवित्र होईल अशी कृती करतात आणि त्या दृष्टीने आम्ही सजग आहोत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये ही गोष्ट तुम्हाला आवर्जून लक्षात येईल। पण सुधीर भाऊ, त्यातल्या एका घटकाबरोबर तुम्ही 5 वर्ष सत्तेत होतात आणि तोच घटक गेली 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाच्या निमित्तानं पूर्णपणे राज्य करत होता। त्यांना ही हिंमत का नसेल दाखवता आली जी आत्ताच्या घडीला प्रतापगडाच्या निमित्तानं तुम्ही दाखवली, तुमच्या सरकारनं दाखवली? नाही, शेवटी तुम्हाला माहिती आहे की ते ज्या खुर्चीवर बसले त्या खुर्चीचे पाय हे दुसऱ्या वैचारिक भूमिकेचे होते। भीती एकच होती की जर अशा पद्धतीने आपण कृती केली तर ज्या खुर्चीवर आहोत त्या खुर्चीचे पाय जर निघून गेले तर इजा व्हायची सत्तेला किंवा आपल्या खुर्चीला धक्का पोहोचायची भीती आहे, म्हणून त्यांनी दाखवली नाही, एवढाच विषय आहे। या संपूर्ण वाटचालीच्याच दरम्यान, या संपूर्ण घडामोडीच्या दरम्यान एक आणखीन तपशील समोर येतोय आणि तो जास्त चिंताजनक आहे। तो शनिवार वाड्याच्या संदर्भातला। काही जणांच्या डोळ्यामध्ये शनिवार वाडा खूपच असतो कारण तो पेशव्यांचा आहे, पण त्याच शनिवार वाड्यामधला एक थडगं हे आता नवा वाद जन्माला घालतंय। तुमच्यापर्यंत हा विषय पोहोचला असेल। हे थडगं कोणाचं याचा काही तपशील नाही। जो तपशील दिलाय तो संदर्भहीन आहे आणि तो योग्य पद्धतीने इतिहासात नोंदलेला सापडत नाही। अशा अनेक ठिकाणी गोष्टी सुरू आहेत। याला लँड जिहाद असं म्हटलं जातं। लव जिहादची प्रकरणं डोळ्यासमोर असताना सांस्कृतिक मंत्री या नात्यानं ऐतिहासिक वारशांच्या, वास्तूंच्या आसपास सुरू असलेला हा लँड जिहाद सुधीर मुनगंटीवार कसा थांबवणार आहे? नाही, आज बघा या संदर्भात काही माहिती एका निवेदनाच्या माध्यमातून काही राष्ट्रभक्तांनी, देशभक्तांनी, छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या शिवभक्तांनी दिली। आयुक्त महोदय आणि जिल्हाधिकारी महोदय यांना मी सूचना करणार आहे की या संदर्भातली पूर्ण तपशिलासहित सत्यस्थिती
वस्तुस्थिती आणि वस्तुनिष्ठ अहवाल तयार करा आणि त्यासाठी आवश्यक असेल तर या संदर्भातलं संशोधन करण्याची आवश्यकता काही वाटल्यास संशोधकाकडून करा. पण अशा पद्धतीने कुठंतरी एखादा चबुतरा उभा करायचा, कोणाचं तरी हे चबुतरा आहे, कबर आहे असं सांगायचं, त्याचं उदात्तीकरण करायचं, मग पता सगायचा की हे तर शत्रू आहे, हा सुराज्याचा शत्रू आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रू आहे, म्हणजेच महाराष्ट्राचा आणि देशाचा शत्रू आहे, आणि त्याच्या कबरीवर जाऊन चादर चढवायची, फुगं व्हायची आणि तेही अतिक्रमण करून. तर मला वाटतं की या दृष्टीने सरकार सजग राहील. आपण सांगताय की शनिवारवाड्यातल्या थडग्याच्या संदर्भातली ही तुमची कारवाई सुरू झालेली आहे, तुम्ही अहवाल मागवलाय, पण ही सगळं कागदोपत्री घोड्यांमध्ये कागदोपत्री विषयांमध्येच अडकून राहील? फाईल येते, फाईल सरकतीये का सुधीर भाऊ ज्या गोष्टींसाठी ओळखले जातात ते पाठपुरावा करण्याच्यासाठी, तसा पाठपुरावा शनिवारवाड्यातल्या अनवरस थडग्याबाबत होणार आहे का? निश्चितपणे पाठपुरावा होईल. मी 16 मार्च 1995 निवडून आलो तेव्हापासून एखादी गोष्ट हाती घेतली तर ती पूर्ण केली पाहिजे हा माझा आग्रह असतो. आपल्यालाही माहिती आहे की पुणे विद्यापीठाचं नाव क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले करण्याचा विषय असेल किंवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं नामकरण नामविस्तार नागपूर विद्यापीठाचा असेल, गोंडवाना विद्यापीठ असेल किंवा गोवंश म्हणजे प्राणीरक्षण बिल जे मंजूर झालं ते गेले अनेक वर्ष मंजूर होत नव्हतं, त्याचा पाठीमागे लागून त्याला यशस्वीपणे मंजुरी आणणे, असे अनेक विषय मी सांगू शकतो की पाठपुरावा केला ते हे प्रश्न सुटतात. याही गोष्टीचा पाठपुरावा निश्चितपणे या महाराष्ट्रावर प्रेम असणारा एक शिवभक्त म्हणून मी निश्चितपणे करेन. आपण आश्वासन देत आहात, वेळेची मर्यादा निश्चित लक्षात आहे माझ्याही. आपल्याला आणखीनही काही प्रश्न विचारायचे आहेत, त्यानिमित्तानं पटकन एक पुढचा मुद्दा उपस्थित करतो. तो असा आहे की थोड्या वेळापूर्वी आपण अब्जुल्याच्या कबरीच्या निमित्तानं उदात्तीकरणाचा जो प्रयत्न झाला त्यासाठी एक समिती स्थापन झाल्याचा संदर्भ दिलात. आमच्याकडे या निमित्तानं एक तपशील आहे, तो मी आपल्याला जबाबदारीने सांगतो, त्याची खातरजमा तुम्ही करा आणि निश्चित त्या अनुषंगाने पुढील कारवाई करा अशी आमची आपल्याला विनंती आहे. ती अशी आहे की प्रतापगडावर जी अनवरस थडगी आहेत त्यातली 2 थडगी ही त्या समितींच्या मधल्या 2 व्यक्तींची आहे आणि त्याचा जर तपशील तुम्ही काढायला गेला तर आमची माहिती अशी आहे की त्यातला एक संदर्भ हा भेंडी बाजार मुंबई परिसरातला आहे, पण दुसरा संदर्भ हा थेट पाकिस्तानाशी जोडला जातोय. याचा तपशील आपण घ्यावा आणि तात्काळ कारवाई करावी अशी आमची शिवप्रेमी या नात्यानं आपल्याला विनंती आहे. सुधीर भाऊ, नक्की या संदर्भात माहिती घेऊन जे योग्य आहे ते करण्याची जबाबदारी मंत्री म्हणून माझ्यावर आहे आणि मी निश्चितपणे ती जबाबदारी पूर्ण करेन. बिलकुल. आताच्या घडीला हे सगळं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असल्यानं आपण थोडीशी सावध भूमिका घेताय, हे स्वाभाविक आहे. पण एक प्रश्न आवर्जून विचारावा वाटतो आणि तो असा की ब्रिगेड म्हणताय कृष्णाजी भास्करचं ही थडगं असू शकतं का? याच्यावर आपण उत्तर देऊ इच्छिता आणि मंत्री म्हणून आपली भूमिका काय आहे की अशा प्रकारच्या घटना होऊ शकतात का? नाही, मी जसं सांगितलं माझी भूमिका स्पष्ट आहे. कायदा सुव्यवस्था व कायद्याच्या चौकटीमध्ये सरकार आपलं काम करेल. जिथं कुठं योग्य आवश्यकता असेल तिथं संशोधन करेल आणि संशोधनाच्या माध्यमातून त्याच्या आधारावर या संदर्भातले निर्णय हे निश्चितपणे केले जाईल. मी आपल्या माध्यमातून आपल्याला धन्यवाद देईल की जनतेशी संवाद करण्याची संधी आपण मला दिली आणि मी महाराष्ट्राच्या जनतेला आश्वस्त करेन की या संदर्भामध्ये आमचा विभाग वेगाने काम करण्याचा संकल्प घेऊन करतोय. जे शिवभक्त आहे, शिवप्रेमी आहे, आपल्याला माहिती आहे की विधानसभेत मी या संदर्भामध्ये छत्रपती राजे संभाजी महाराजांच्या संदर्भामध्ये विषय उपस्थित केला होता आणि माझा हा प्रयत्न आहे की खरा इतिहास, खरी आपली पराक्रमाची युद्धगाथा ही लोकांपर्यंत पोहोचावी. या दृष्टीने या 2 वर्षाचे अनेक कार्यक्रम आम्ही तयार करतोय आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून माझा संकल्प आहे की 6 जून 2024 जेव्हा राज्याभिषेकाचे 350 वर्ष पूर्ण होईल तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये हा आमचा वीरतेचा, शूरतेचा, पराक्रमाचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा ऐतिहासिक सारा वारसा हा जनाजनाच्या मनामनापर्यंत पोहोचवत या ठिकाणी शत्रूंच्या ज्या म्हणून खुणा असतील
ज्या आमच्या हातून डाग आहे त्या नष्ट करण्याच्या दृष्टीने आमचा विभाग काम करेल. अगदी या निमित्तानं आपलं सरकार अधिक एक पाऊल पुढे टाकतंय आणि त्यात आता शिवप्रतापाचा देखावा उभा राहणार आहे. त्याचबरोबर जिथे जिथे पर्यटकांना जाण्याची संधी आहे तिथे छत्रपतींचा इतिहास सांगितला जाणार आहे. हे सगळं करायला उशीर झाला का? मला वाटतं की कोणत्याही कामाला उशीर झाला असं न समजता ज्या क्षणी मनात एखादी कल्पना येत असेल ती पूर्णत्वास नेली पाहिजे असं मला वाटतं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकालाही पुढच्या 6 जून 2024ला 350 वर्ष पूर्ण होत आहे. त्याचं स्मरण करत अनेक आपल्याला कल्पना योजना पूर्णत्वास नेऊन हा महाराष्ट्र हा आर्थिक दृष्टिकोनातून जसा संपन्न आहे तसं सांस्कृतिक दृष्टिकोनातून पराक्रमाच्या दृष्टिकोनातूनही संपन्न आहे. भारतरत्नाची यादी मी वाचत होतो. महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेशच्या खालोखाल भारतरत्नाची संख्या ही महाराष्ट्रात आहे. हे तुमच्या माझ्यासाठी सर्वांसाठी आदरणीय बाब आहे. मला वाटतं की या सर्व गोष्टी पोहोचवण्यामध्ये उशीर झाला की नाही हे महत्त्वाचं नाही, पण ज्या क्षणी मनात विचार आला त्या क्षणी लोकांपर्यंत हे पोहोचवण्यासाठी सरकारमधून काम झालं पाहिजे हे मला वाटतं आणि त्या दृष्टीने मोठी योजना आम्ही तयार करतोय. सुधीर भाऊ, आपण आता बोलता बोलता भारतरत्न आणि त्या अनुषंगानं उल्लेख केलेत. एक नवा आणि ताजा वाद हा भारतरत्नाच्या निमित्तानं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीत समोर आलाय. आपण सांस्कृतिक मंत्री आहात, ही जबाबदारी आपल्या बऱ्यापैकी खांद्यावर आहे. सावरकरांना भारतरत्न का मिळत नाही असं ते लोक विचारतायत. जे सत्तेत होते तेव्हा त्यांनी संजय राऊतांना पद्मश्री आणि माधुरी दीक्षितला पद्मभूषणचा प्रस्ताव पाठवला होता, पण सावरकरांना काही भारतरत्नचा प्रस्ताव दिला नव्हता. आपल्या सरकारचा विचार हा सावरकरांना भारतरत्न देण्याबाबतीत काय आहे? नाही, याची माहिती मग असू शकत नाही, कारण हा निर्णय देश स्तरावर होतो. हे खरं आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यावं, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुलेंना भारतरत्न द्यावं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न द्यावं, असे अनेक प्रस्ताव विधानसभेत मी स्वतः व्यक्तिगत मांडले आहे. आणि म्हणून जे ठराव मी मांडलेत ते केंद्र सरकारकडे गेले आहेत, पण का देण्यात आलं नाही याचं उत्तर तर माझ्यापेक्षी असण्याचं कारण नाही. त्याचे निकष, त्याचे नियम, या संदर्भातल्या निर्णयामध्ये असणाऱ्या भूमिका याची माहिती व्यक्तिगत मला नाही. जी, जाता जाता शेवटच्या टप्प्यामध्ये चर्चेतला एक राजकीय मुद्दा असा आहे तो सावरकरांच्या बदनामीचा. सावरकरांची बदनामी काही थांबलेली नाही आणि राहुल गांधी त्यामध्ये नेहमीच अग्रक्रमावर राहिलेले आहेत. ते अग्रणी असतात. सावरकरांची अत्यंत आक्षेपार्ह पद्धतीमध्ये ते बदनामी करतात. आत्ताही तेच सुरू आहे. या सगळ्यातून राहुल गांधींचा काही फायदा होतो का काँग्रेसचं सर्वाधिक नुकसान होत आहे? या अगोदरही महाराष्ट्राचा अपमान हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये करत वाट चुकलेला देशभक्त म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भातही महाराष्ट्राचा अवमान करण्याचं काम काँग्रेस करत आहे आणि महाराष्ट्र हे सदैव स्मरणात ठेवेल. आपल्याला आठवत असेल की स्वर्गीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हातामध्ये कधी जोडा घेतला असेल तर तो मणिशंकर अय्यर याच्या स्टॅच्यूला मारण्यासाठी घेतला, कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान आणि अवमानजनक वक्तव्य केलं होतं. हा महाराष्ट्राचा अवमान आहे. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत माननीय मुख्यमंत्री व माननीय उपमुख्यमंत्री या दोघांनीही महाराष्ट्राच्या जनतेची जी भूमिका आहे ती व्यक्त करत या घटनेचा निषेध आम्ही केला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल जे असत्य कथन केलं, अवमानजनक कथन केलं आणि जी काँग्रेस आतंकवाद्याला फाशी देऊ नका असा दयेचा अर्ज घेऊन गेली ती मात्र ने मजसी ने परत मातृभूमीला स्वातंत्र्यवीर म्हणून त्यांनी अनेक लोकांना दिशा दिली, त्यांना देशासाठी जगण्याची आणि मरण्याची प्रेरणा दिली, शहीद होण्याची प्रेरणा दिली, हसत हसत फासावर जाण्याची प्रेरणा दिली. त्या स्वातंत्र्यवीरांचा अपमान म्हणजे महाराष्ट्रांचा अपमान आहे आणि या स्वातंत्र्यवीराबद्दल अशोभनीय वक्तव्य करणं म्हणजे त्या सर्व शहीदांचा अवमान आहे आणि याची किंमत
राहुल गांधींना चुकवावीच लागेल, कारण राहुल गांधीजींना या संदर्भामध्ये जे वक्तव्य महाराष्ट्राच्या भूमीत येऊन सावरकरांच्या बद्दल केलं, हे निश्चितपणे याचा व्याजासकट महाराष्ट्राची जनता हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद सुधीर भाऊ, आपण वेळ दिलात आणि त्यानिमित्तानं प्रतापगडाचा पराक्रम आमच्या समोर उलगडून दाखवलात. महाराष्ट्राची सांस्कृतिक वारशाची चर्चा केलीत. कसा तो टिकवण्याचा तुमचा प्रयत्न आहे तेही सांगितलं. धन्यवाद. या विशेष चर्चेमध्ये तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.